तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि कर्जतच्या विकासावर आपण चर्चा करत असताना मात्र कर्जतचा विकास होतोय, मात्र त्या पद्धतीने जो विकासाला जो हातभार लावण्या विचाराऐवजी तो नैनाट करण्याचं काम सध्या कर्जत मधले काही लोकप्रतिनिधी असतील, काही अधिकारी असतील, काही कंपनीवाले असतील, याच अनुषंगाने आता कर्जतमध्ये टोरंटो नावाचा प्रकल्प येतोय. आणि या प्रकल्पाच्या पायथ्याशी जे आहेत आदिवासी वाडी आहेत, आणि ती सुद्धा आता आदिवासी वाडी जी आहे ती नष्ट होणार आहे. त्यांना हद्दीपार करण्याचं काम जो आहे टोरंटो या कंपनीने सुरू केलेलं आहे. याच अनुषंगाने कर्जत तालुका आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो. आणि आदिवासी संस्कृती, सामाजिक, राजकीय आदिवासी समाज हा खूप महत्वाचा आहे. आणि त्यांचा विचार केला तर तालुक्यामध्ये सर्वाधिक आदिवासी समाजाने कर्जतच्या विकासामध्ये खऱ्या अर्थाने योगदान आदिवासी समाजाचे मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आदिवासींना दूर करण्यासाठी, आदिवासींना नष्ट करण्यात, त्यांची घरं उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न जर ही कंपनी करत असेल तर सरकार म्हणून काय करतंय किंवा इथली कंपनी म्हणून काय करणार, हा महत्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे आदिवासींच्या नावावर घाला घालण्याचा प्रयत्न कोण करतंय, याच अनुषंगाने आपण चर्चा करतोय. सर वाघमारे सर आपल्या सोबत. सर मला सांगा ना, आदिवासी वाडी जी आहे, टोरंटो नावाचा प्रकल्प येतो, त्या पायथ्याशी तुमची आदिवासी वाडी, आता ती आदिवासी वाडीच हद्दीपार होणार आहे, तर पुढचं जीवन कसं जगणार तुम्ही, मला सांगा ना. नमस्कार सर, मला विचारल्याबद्दल मी तुमचा आभार मानतो. आणि आमची आंबेची वाडी आणि महमाळवाडी हे दोन आदिवासी वाडी साधारण 200 मीटर मध्ये धरणाला लागून आहेत. तर टोरंटो कंपनी जी आज 1.5 वर्ष इथं ट्रीटमेंट करतात, काही काय आमच्या समोर मिटिंग लावलेली नाही. आणि आमच्या गावाची मिटिंग लावतात आणि आमचं गाव आमच्यासाठी चांगलं आहे म्हणून आम्हाला लगेच आमंत्रण करतात आणि मिटिंगला बोलवतात. आमच्यासाठी आमच्या दळे जमिनीचं, आमच्या आंबेची वाडी, महमाळवाडी ह्यांचा सोक्षमोक्ष लावायसाठी हे पण पुढे कळवतात का ह्या लोकांचं काय करायचं. उद्याला जर धरणाचं कमी जास्त काय जर झालं तर ह्या लोकांची मरणाची अवस्था आहे. म्हणून हे जे धरण, काय टोरंटोवाले येतात, काय बोलतात तुम्हाला? टोरंटोवाले येतात पण आमच्याशी काय अजून काही बातच केली नाही. आदिवासींची काही बातच केली नाही. काय म्हणजे तुम्ही त्याला बोलता की ते तुम्हाला बोलतात नाही, आमची वाडी कुठे जाणार, आमचा प्रकल्प आम्ही पण विचारलं नाही. आम्ही तर त्यांना असं म्हणतोय का आमच्याशी ते जर सोक्षमोक्ष लावायसाठी जर आमच्याशी काही बात केली असती ते, तर आम्ही पण 2 शब्द त्यांच्याशी बोललो असतो. पण आमच्याशी मिटिंग लावली अजिबात नाही काही. भयभीत झाले का तुम्ही सगळे, तुमचं समाज, तुमची वाडी सगळे भयभीत झाले, आपण कुठे जायचं असा प्रश्न? मग तसा प्रश्न पडतो. म्हणून आमचं गाव चांगलं आहे म्हणून आमच्यासाठी भांडतात का आदिवासी वाडीला जर उठवलं तर त्यांची जागा त्यांच्या नावी नाही. कधीच काळात त्यांची जर जागा एखाद्या पार्टीला दिली आणि त्या दुसऱ्या पार्टीने जर सांगितलं का तुम्ही घरं मोडायला कुठं पण जा, त्या टायमाला आमच्या आदिवासीच्या खिशात काही पैसे नसतील जागा घेऊन घरं बांधायला. म्हणून आम्हीच म्हणतोय की आमच्या आदिवासी वाडीचं आणि दळी जमीन 24 लोकांचं आहे, ते 24 लोकांच्या दळी जमिनीचं आणि आदिवासी वाडीचं हे सोक्षमोक्ष लावायला पाहिजे. परत आमचं पालेगाव एक चांगला पैकी आमच्या समाजासाठी. इथला समाज तुमच्या सोबत आहे, गाव सोबत आहे, इथल्या गावकरी तुमच्या सोबत आहे का? तुम्हाला आदिवासी म्हणून वेगळं टाकण्याचा प्रयत्न? नाही, आम्हाला आदिवासी म्हणून वेगळं टाकत नाही, आम्हाला ते जवळ घेतात. कारण आमच्यासाठी ते पुष्कळ धावपळ करतात आमचे सोक्षमोक्ष लावायसाठी. म्हणून आम्ही त्यांच्यासोबत कायम ते असतो. म्हणून गावाचा जो ठराव आहे त्या ठरावामध्ये गावा मिळून जे काही अटी मांडलेल्या आहेत ना, तेवढ्या अटी ते जर पूर्ण केल्या असत्या तर आम्ही पंचायत मधून सुद्धा ठराव त्यांना लगेच दिला असता. पण आज तुमच्या प्रकल्पातून विकास होतोय, तुम्हाला जर चांगलं स्थलांतर झालं तर मग तुम्हाला विरोध असेल का? जर तुम्हाला कर्जतला नेलं, चांगलं घर दिलं, चांगल्या नोकऱ्या दिल्या, तर तुमचा विरोध असेल का नसेल? नाही सर, त्याच्यात मी काय म्हणतो का आमचा गावाचा ठराव असेल ना, त्या ठरावामध्ये आम्ही सुद्धा मान्यता करणार आहे. ओके, बाकी दुसरं काही. गावाची लोकसंख्या किती? गावाची लोकसंख्या साधारण 1200 आसपास. मग गावातले तरुण काय करतात सध्या, काय त्यांची भूमिका? तरुण आता आहेत, काही कामाला आहेत, काही असे बसून आहेत. मग आमच्या पण गावाची अटी अशी आहेत का तुम्ही टोरंटो कंपनी जर डॅम बांधत असाल तर प्रत्येक घरटी कायमस्वरूपी अगदी कामाला लागायला पाहिजे, अशी कामं मिळायला पाहिजे. पण त्यांचे काय अजून ते आम्हाला काय बोलतच नाही. त्यांचं नेमकं काय चाललंय काय नाही हे अगदी नेमकं ते आम्हाला काही सांगतच नाही. मग गावातले लोक काय बोलतात, त्यांची चर्चा काय पोरांची गावामध्ये? गावातल्या पोरांची चर्चा आहे का आपल्याला हे डॅम असंच जर आपल्याला फसवणुकीचं जर काम करत असतील
तर आपला असाच विरोध राहून जाईल त्यांच्यासाठी. आता पुढचं पाऊल काय आहे? अधिवेशनचं पुढचं पाऊल काय असणार आहे? आता आदिवासींचं पुढचं पाऊल असं आहे का आमच्या दळी जमिनीचा आंब्याच्या वाढीचा सोक्षमोक्ष त्याही लावून द्यावा, परत आमच्या गावाचा निर्णय लावून द्यावा, एवढं काय मागण्या ठेवावे जर ठेवायच्या आता असतील? आमच्या मागण्या ज्या टाकलेल्या आहेत हम्म. ते आमच्या गावातले प्रसाद देशमुख हम्म. हे चांगल्या पद्धतीने माहिती देतात. ओके. हे होते आदिवासी समाजातले नेते. त्यांनी सुद्धा सांगितले वाघमारे यांनी की आमच्या गावाचा विकास झाला पाहिजे, परंतु सगळं जे काय एकत्र येऊन जे काय ठरवलं जाईल त्याला आमचा पाठिंबा असेल. मात्र आमच्या गावाचं धरणाच आमची वाडी आहे आणि ती हद्दीपार करण्याचा प्रयत्न टोरंटो कंपनी करते. अशा वेळेला आम्ही पुढे कुठेही जाणार नाहीये अशी भूमिका आदिवासी गावातले लोक व्यक्त करतायत. सर, खूप खूप आभार. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.